श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. आपल्या लाडक्या भक्ताचं, आपल्या भगतजीचं अशा प्रकारचं लोकांनी केलेलं वर्णन श्री रामानंद महाराजांच्या कानावर बहुतेक रोजच पडू लागलं. त्यांची सेवाभावी वृत्ती व गावातील सर्व लोकांकडून त्यांच्या सद्गुणांची केलेली वाखाणणी आणि एकूणच सर्व स्तरावरील गावकऱ्यांचा त्यांच्या ठायी दिसून येणारा प्रेमभाव पाहून श्री रामानंद महाराज मनोमन अत्यंत प्रसन्न झाले. अहो, आपल्या लाडक्या मुलाचं कौतुक ऐकून कोण आईवडील प्रसन्न होणार नाहीत? परंतु महाराज मनात विचार करतात, एवढ्यानेच भागणार नाही. याची गृहासक्ती, धनासक्ती, प्रपंचासक्ती जर पूर्णपणे जाईल तरच हा परमार्थाचा खरा अधिकारी होईल. जिथे जिथे श्री रामानंद महाराज जात तिथे बहुतेक वेळा त्यांच्यासोबत प्रल्हाद महाराज असायचेच. तेव्हा एक दिवस एका ठिकाणी प्रल्हाद व बरीच मंडळी बसली असताना व त्यातील काही मंडळी प्रल्हादाचं वैराग्य व त्यांच्या संसारातील उदासीनतेबद्दल आपापसात बोलत असताना श्री महाराज म्हणाले, ज्यांनी देह गेह संपूर्ण रामार्पण करून टाकले, पोट भरण्याचीही काळजी ज्याला वाटत नाही त्याला म्हणावं वैराग्य. संपूर्ण इंद्रियगोचर विषय ज्याला विषासमान वाटतात, मायापाशातून जो मुक्त झाला, षड्रिपूंना ज्यांनी जिंकलं, परास्त केलं, देह प्रारब्धावर टाकून भोग येवो न तो येवो, भोगाधीन नसू आम्ही, अशी ज्याच्या मनाची अवस्था झाली व अखंड रामध्यानात मग्न असल्याने ज्यास देहाचा संपूर्णपणे विसर पडला त्याला वैराग्य म्हणावं. श्री महाराजांचे हे बोलणे तिथे बसलेली सर्वच मंडळी ऐकत होती. ह्या मंडळींनी केवळ एखादं प्रवचन ऐकावं तसंच ते ऐकलं आणि श्री महाराजांना नमस्कार करून ते आपापल्या घरी परत गेले. परंतु आमचे प्रल्हाद महाराज मात्र अंतर्मुख होऊन त्यावर सखोल विचार करू लागले. श्री रामानंद महाराजांचा ग्रंथराज दासबोध वाचण्याचा नित्यनेम होता. ते रोज नियमितपणे एक समास वाचून कुणी श्रोते असल्यास त्यावर गोड निरूपण करीत. गावातील बरीच भक्त व भाविक मंडळी दासबोध निरूपण ऐकण्यासाठी म्हणून थांबत होती. आज भाऊबीजेच्या दिवशी त्यांनी प्रल्हादाला समास वाचण्यास सांगितला. त्या दिवशी योगायोगानेच 3ऱ्या दशकातला वैराग्य निरूपणाचा 10वा समास आला. प्रल्हाद वाचू लागले. कैचा प्रपंच कैचे कुळ, कासया होतोसे व्याकुळ, धनकण लक्ष्मी सकळ जाई जणे. कैचे घर कैचा संसार, कासया करिसी जोजार, जन्मवरी वाहोन भार, सेखी सांडून जासी. येच क्षणी मरून जाशी, तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणोनिया. हे वाचन चालू असताना श्री रामानंद महाराज त्यावर अत्यंत गोड विवेचन करीत होते. श्री रामानंद महाराज म्हणतात, अहो, गृहासक्ती, धनासक्ती, प्रपंचासक्ती ही तर परमार्थ मार्गातील मुख्य धोंड आहेत. साधकाला ती दूर सारल्याशिवाय परमार्थ सोपान चढणे अशक्यच आहे, दुरापास्त आहे. श्री रामानंद महाराजांनी केलेला हा उपदेश प्रल्हाद हृदयात पक्का ठसून बसला. त्यांच्या मूळच्याच वैराग्याला श्री गुरु महाराजांनी अधिक प्रखर केलं. राख उडून अग्नी प्रदीप्त व्हावा त्याप्रमाणे श्री रामानंद महाराजांनी उपदेशरूपी फुंकरीने आसक्तीरूपी राख उडवून लावल्याने आमच्या महाराजांचा वैराग्य अग्नी उदीप्त झाला. असा उपदेश करून श्री रामानंद महाराज दुसऱ्या दिवशी रामकार्यार्थ पुढील प्रवासाला निघून गेले. श्री रामानंद महाराजांच्या मुखपंकजातून येणारा प्रत्येक शब्द वेदवाक्यवत प्रमाण मानून त्याचे तंतोतंत पालन आमचे प्रल्हाद महाराज करीत होते. श्री रामानंद महाराजांनी केलेल्या या उपदेशाचं मंथन श्री प्रल्हाद महाराजांच्या अंतःकरणात सुरू झालं. रात्रंदिवस नामानुसंधानात राहून ते याच उपदेशाचा सारखा विचार करू लागले. त्याचंच चिंतन होऊ लागलं. 2 महिन्यांहून अधिक काळ याच उपदेशाचा सूक्ष्म विचार करून त्यांनी अखेर गृहासक्ती, प्रपंचासक्ती, धनासक्ती अशीही सर्वच विषयासक्तीची धोंड दूर सारण्याचा दृढ निश्चय केला. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ.
या दिवाळीच्या काळात श्री रामानंद महाराजांनी केलेले हे दोन्ही उपदेश ऐकण्यास गावातील बरीच भाविक मंडळी उपस्थित होती. परंतु आमचे यज्ञेश्वर काका आपल्या प्रवचनातून सांगायचे की सूर्याचे उन्ह सर्वत्र पडत असले तरीही सूर्यकांत मण्यावरच ते अग्नी निर्माण करीत असतात. त्याप्रमाणे हा उपदेश अनेकांनी ऐकूनही केवळ श्री महाराजांनीच तो सर्वार्थाने ग्रहण केला व ते वैराग्याच्या सर्वोच्च शिखरावर आरूढ झाले. यावरून ते निश्चितच पूर्वजन्माचे अवतारी संतपुरुष असले पाहिजे हेच सिद्ध होते. असो साधक हो, पुढील भागात आपण परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी केलेल्या गृहदानाचा प्रसंग ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.